मुंबईमध्ये पुन्हा एकदा मराठी आणि गुजराती वाद। बोरिवली वेस्टच्या सोसायटीतील प्रकार। गुजराती विकासक आणि मराठी खरेदीदार यांच्यात हाणामारी। मनसेच्या कार्यकर्त्यांनी सोसायटीमध्ये जाऊन घातला गोंधळ। नांदेड जिल्ह्यामध्ये मुसळधार पाऊस। पावसाने पैनगंगा नदीला पूर, तर जिल्ह्यातील अनेक नदी नाले दुथडी भरून वाहू लागले। रस्त्याअभावी गर्भवती महिलेला घाटावरून रुग्णालयात नेण्याची वेळ, तर हिंगोली जिल्ह्यातील मळई गावातील धक्कादायक प्रकार। गावाला रस्ताच नसल्याने गावकऱ्यांची चिखलातून पायपीट। अण्णासाहेब पाटील महामंडळाच्या बनावट जाहिरातीच्या द्वारे फसवणूक। व्हॉट्सअप ग्रुपवर आधारित एक जाहिरात पसरवून 5,63,000ची फसवणूक। 3 आरोपींवर गुन्हा दाखल। धाराशिवमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेची मोहीम। कैलास पाटील यांच्याकडून शेतकरी कर्जमुक्तीसाठी एल्गार, तर ग्रामपंचायतकडून कर्जमुक्तीसाठीचे ठराव मुख्यमंत्र्यांना पाठवले। छत्रपती संभाजीनगरमध्ये 6,591 भोंगे उतरवण्यात आले। 937 मोठ्या धार्मिक स्थळांवरील भोंग्यांचाही त्यात समावेश। ऑनलाईन बेटिंगच्या प्रकरणी ईडीची छापेमारी। छापेमारीत ईडीच्या हाती मोठं घबाड, तर 110 कोटी रुपये असलेली बँक खाती गोठवली। मुंबईसह दिल्ली, सुरत, जयपूर, मदुराई आणि कानपुरात ईडीची छापेमारी। जम्मू काश्मीरमध्ये पावसाचा कहर। किश्तवाडच्या चोशिटी भागात ढगफुटी, तर दुर्घटनास्थळी मदत आणि बचाव कार्य युद्धपातळीवर सुरू। अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती। कोल्हापूरच्या इचलकरंजीमध्ये बनावट नोटा तयार करणारी टोळी जेरबंद। स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाची कारवाई। 2,24,200 रुपयांच्या बनावट नोटा पोलिसांनी केल्या जप्त। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।